विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन झालेलं आहे। विरोधी पक्षनेत्याचं अशा पद्धतीचं निलंबन होणं ही पहिलीच मोठी घटना बघितली जाते आणि ज्या पद्धतीनं हे निलंबन झालेलं आहे, ज्या सर्कमस्टन्सेसमध्ये हे निलंबन झालेलं आहे, त्या सगळ्यावरच चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज मृणालिनी नानिवडेकर आहेत, ज्या संपादिका आहेत सकाळच्या, आणि आपल्यासोबत भगवान परब आहेत, जे एशियन एचे विशेष प्रतिनिधी आहेत। मी सुरुवात करते नानिवडेकर मॅडम यांच्याकडून। मृणालताई, आज इतकी वर्ष तुम्ही पाहताय, अनेक दशकं तुम्ही खरं तर वृत्तसंकलन केलेलं आहे। अशा पद्धतीनं विरोधी पक्षनेत्यावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ मानली जाते। कसं बघता या निलंबनाकडे? खरं तर जो काय घटनाक्रम झाला तो अतिशय दुर्दैवी आहे। कोणी अशी कल्पनाही केली नसेल की विधान परिषदेमध्ये अशी वेळ येईल। महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर गेल्या 4-5 वर्षांमध्ये इतका खाली आलेला आहे की कल्पनेपलीकडच्या अनेक गोष्टी घडत आहेत ज्या वाईट आहेत। पण प्रत्यक्ष परिषदेमध्ये जे वरिष्ठ सभागृह आहे, असं काही बोललं जाईल, अशी वेळ येईल, हे अजिबात वाटलं नव्हतं। अंबादास दानवे हे अतिशय शांत नेते आहेत, स्ट्रॅटेजिकली पण फार चांगले प्लॅनिंग करतात आणि संयतपणे एखादा विषय मांडतात। त्यामुळे ते का एवढे चिडले आणि चिडल्यानंतर त्यांनी अशा शब्दांचा वापर का केला, हे खरोखर कोड आहे। प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जे हमरीतुमरीचे प्रसंग झाले ते महाराष्ट्राच्या सगळ्या इतिहासाला तर काळिमा लावणारेच आहेत। प्रसाद लाड यांनी पण म्हणजे एखादं विधान पेटवत नेणं असा मार्ग स्वीकारायला नको होता, पण त्याला एक अतिशय महत्त्वाचं पद सांभाळणाऱ्या विरोधी पक्ष नेते असलेल्या अंबादास दानवे यांनी उत्तर देणं हे त्याहून दुर्दैवी होतं। तसं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही। प्रश्न फक्त एवढाच आहे की सभागृहाची भाषा इतकी का घसरते आहे। काहीतरी नळावर आपण भांडतो, चौकावर आपण भांडतो, तशा रीतीचं भांडण इथे येऊन का करावंसं वाटतंय, हा चिंताजनक विषय आहे। आत्तापर्यंतच्या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये मला तरी अजिबात विरोधी पक्ष नेत्याचं निलंबन झालं असं माहिती नाही। सभागृहाच्या वेलमध्ये सदस्य आले म्हणून त्यांना निलंबित केलं गेलं आहे। कित्येकदा राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी देखील अशी निलंबनं होतात। नुकतंच म्हणजे याच सभागृहात वेगळा पक्ष सत्तेत असताना, महाविकास आघाडी सत्तेत असताना, भास्कर जाधव यांनी तालिका सभापती असतानाही विधानसभेमध्ये जे निलंबन केलं होतं ते देखील कुठेतरी नियमात बसणारं नव्हतं। पण ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि अपशब्द वापरणं एकीकडे, अंबादास दानवेंनी हे शब्द का वापरले असतील हा मला पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो, कारण ते या प्रकारचे नेते नाहीत। ताई, या आधी देखील अशा मोठ्या पद्धतीनं आपण बघितलं, 12 आमदारांचं ज्या पद्धतीनं निलंबन झालेलं होतं, या आधी देखील अशा पद्धतीने एखाद्या वस्तू घेऊन येणं आणि निषेध व्यक्त करणं, अशा अनेक घटना झालेल्या आहेत। मात्र अर्वाच्य भाषेचा वापर जो आहे तो पहिल्यांदा अशा पद्धतीनं सभागृहामध्ये झाल्याचं तरी ही पहिलीच घटना आहे, काय म्हणाल? एक अर्वाच्य शब्दामध्ये उभयपक्षी बाचाबाची हिवाळी अधिवेशनात नागपूरला झाली होती। त्यावेळेला गोपीनाथ मुंडे भाजपचे नेते हे विरोधी पक्ष नेते होते, मी चुकत नसेन तर, आणि पद्मसिंह पाटील त्यावेळेला ऊर्जा खात्याची जबाबदारी सांभाळत होते। या दोघांमध्येही अत्यंत वाईट स्तरावरची बाचाबाची झाली। सभागृहाच्या कामकाजातनं काढून टाकलेला हा भाग एका अतिशय महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित दैनिकाने की तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे, हे कारण देत छापूनही आणला होता। हक्कभंगाची पर्वा न करता छापून आणला होता। दोन्ही नेत्यांनी अतिशय खिलाडूपणा दाखवत नंतर, खरं तर वाटेल ते बोलायचं मग नंतर खिलाडूपणा, याला तसा काही अर्थ नाही, पण दोघांनी सपशेल माफी पत्करली होती आणि सांगितलं होतं की अशा प्रकारची भाषा ही अनावधानाने वापरली गेली आहे, आम्हाला खेद आहे त्याबद्दल, आणि आम्ही आता पुन्हा अशी भविष्यात कशाही प्रकारची भाषा वापरणार नाही। खरं तर आज तसं करायची संधी निश्चितपणे होती, पण ती संधी देखील आज प्रत्यक्षात आणली गेली नाही।
नीलम गोऱ्हे ज्या उपसभापती आहेत विधान परिषदेच्या, त्या महिला हक्कांसाठी लढणाऱ्या नेत्या आहेत. त्यांना सामाजिक जीवनाचा दांडगा अनुभव आहे. एक महिला सभापतीचं कर्तव्य निभावत असतानाही अशा प्रकारची भाषा वापरली जाणं, पुन्हा वापरली जाणं, हे मला आश्चर्यकारक वाटतंय. महत्त्वाचा मुद्दा ताई तुम्ही उपस्थित केलाय. मी भगवान परबे यांच्याकडे जाते. एकीकडे आपण मागणी करतोय की 33% महिलांना आरक्षण मिळावं, महिलांची संख्या जी आहे ती विधान सभेमध्ये असो परिषदेमध्ये असो ही वाढवली गेली पाहिजे आणि त्यासाठी मला वाटतं सगळेच पक्ष हे प्राधान्य देतात. आणि अशा परिस्थितीमध्ये उपसभापती ज्या महिला आहेत त्यांच्या समोरच अशा पद्धतीची शिवीगाळ झालेली आहे आणि अशा पद्धतीचं विरोधी पक्ष नेत्याचं निलंबन झालं. नाही, खरोखरच जे काही घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं. कारण आपण पाहिलं तर विधानसभा आणि विधान परिषद हे संसदीय जी लोकशाही आहे त्याचं सर्वोच्च स्थान असतं आणि तिथे तुम्ही तुमचं जे वर्तणूक असते ती कुठल्याही पद्धतीत कुठल्याही प्रकारे ही चांगलीच असायला हवी. पण काल जे काही घडलं ते अतिशय म्हणजे क्लेशदायक असं म्हणता येईल. याचं कारण असं होतं की हजारो लोक तुमची सभागृहाचं कामकाज पाहत असतात. हजारो लोकांचे डोळे तुमच्यावर खिळलेले असतात. अशा पद्धतीने त्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष सभागृहात अर्वाच्य शिवीगाळ करता. यावरून लोकांमध्ये काय संदेश जातो याचा खरोखरच या राजकीय नेत्यांनी विचार करायला हवा. आता नीलमताईंचं म्हणाल तर नीलमताई ह्या सभागृहाचं कामकाज चालवण्याबाबत अतिशय काटेकोर असतात, दक्ष असतात आणि सभागृहात कुठलीही एखादी म्हणजे बाचाबाचीची घटना असू दे किंवा नियमबाह्य गोष्ट असू दे त्याचा वेळीच रोखतात. आणि कालही त्यांनी हा जो प्रकार घडला त्यानंतर तातडीने सभागृहाचं कामकाज ॲडजर्न केलं आणि त्यावर आज त्यांनी निकाल जाहीर केला अंबादास दानवेंना 5 दिवसांसाठी निलंबित करण्याचा. यापूर्वी देखील अशा पद्धतीचं मास निलंबन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी दरम्यान झालेलं, मात्र त्यावेळी विरोधी पक्ष पद हे रिक्त होतं किंवा त्या पदावर कोणी विराजमान नव्हतं आणि त्यामुळे गेल्या 150 वर्षांमध्ये तसं पाहायला गेलं तर ही पहिली घटना म्हटली जाते. मी तुमच्याकडे पण याच विषयावर. हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे विधान परिषदेच्या पक्षनेत्याला निलंबित करण्याचा हा मला वाटतं महाराष्ट्राच्या म्हणजे संसदीय विधिमंडळातला हा पहिलाच प्रकार आहे आणि तो अतिशय खेदजनक म्हणता येईल. कारण विरोधी पक्षनेता एक सर्वोच्च पद असतं ज्याची तुलना ही मुख्यमंत्र्याशी केली जाते आणि त्यामुळे आपलं जे सभागृहातली वर्तणूक आहे ती आपल्याबरोबर जे आपले सदस्य असतात किंवा विधानमंडळातले सभासद असतात त्यांच्यासाठीही आदर्श ठरायला हवी याची काळजी विरोधी पक्षनेत्याने नक्कीच घ्यायला हवी असते. पण काल अंबादास दानवे त्या बाबतीत अपयशी ठरले असं खेदाने म्हणावं लागेल. आज उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वतीनं माफी मागितलेली. तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी हा मोठेपणा जो आहे किंवा जसं ताई आता म्हणाल्या की अशा पद्धतीनं त्यावेळी मुंडेजींनी पण माफी मागितली होती, हे करायला हवं होतं? एक पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची जी कृती आहे ती अतिशय म्हणजे वाखाणण्याजोगी आहे की या जो प्रकार जो घडला त्याची जबाबदारी त्यांनी नाकारली नाही. अंबादास दानवेंनी काल या प्रकाराबद्दल माफी मागण्यास नकार दिला होता, पण पक्षप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं की या प्रकारामुळे जर महाराष्ट्रातल्या माता भगिनींचा जर अपमान झाला असेल तर मी शिवसेना उभाटा पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांची माफी मागतो. त्यामुळे ही कृती जी आहे ती सर्वच पक्षप्रमुखांनी अंगीकारण्यासारखी आहे. पण मृणालताई, मला असं वाटतं की कुठेतरी उद्धवजींवर ही नामुष्की आली माफी मागण्याची, कारण त्यांच्याच पक्षातल्या नेत्यानं म्हणजे विरोधी पक्षपदी विराजमान असलेल्या नेत्यानं मात्र त्यावेळी माफी मागितली नाही. काय होतंय सध्या की आपापसातल्या सत्ता स्पर्धेमुळे आणि या सत्ता स्पर्धेला जवळ असलेले एकेकाळी जे लोक आहेत ते एकमेकांपासून दूर गेल्याचे पापुद्रे आहेत. म्हणजे कोणी कोणाचे पॉलिटिकल रायव्हल्स आधीपासूनच असतील तर सोयीचं असतं, पण तुम्ही एकत्र काम करणारे जेव्हा एकमेकांच्या विरोधात जाऊन बसता तेव्हा तुम्हाला एकमेकांच्या अनेक गोष्टी माहिती असतात. मी याच्यासाठी अमुक केलं होतं, हा माझा मित्र होता, मी याच्यासाठी त्याग केला होता, असं असतानाही हे एक दुसऱ्याच्यापासून दूर का गेले हा एक खूप भावनात्मक प्रश्न असतो. शेवटी राजकारणी पण
माणसं असतात, त्यांना पण भावभावना असतात. ते साचलेलं कुठेतरी जेव्हा बाहेर येतं तेव्हा माणूस विवेक गमावून बसतो. काल अंबादास दानवे पहिल्यांदा जे काय बोलले तो त्यांचा विवेक गमावणं होतं. तो विवेक त्यांना पुन्हा साधता आला नाही, हे या प्रकरणाचं दुर्दैव आहे. आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी खरोखरच अत्यंत उत्तम पाऊल टाकलं. शिवसेनेचं जे काय रस्त्यावरची संस्कृती होती ती उद्धव ठाकरे यांनीच बोल्ड संस्कृतीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. ते अख्ख्या महाराष्ट्रात सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी जे केलं ते अतिशय योग्य केलं. पण ते करतानाच आपल्या बरोबरच्या सर्व लोकांना अशा प्रकारची भाषा यापुढे खपवून घेतली जाणार नाही हे सांगितलं गेलं आहे का, हे बघणं जास्त महत्त्वाचं ठरेल. आया बहिणी पाहत असतात काय चालू आहे. इथे महिलांचा सन्मान केला जातो आहे की काही रक्कम दिली जाते आहे, त्या महिलेला तू जग उद्धारते असं म्हटलं जात आहे. आणि त्या आया बहिणींवरून शिव्या देणं हे मला असं वाटतं जंगली संस्कृतीपेक्षाही वाईट आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते की अंबादास दानवे तशा प्रकारचं व्यक्तिमत्व नाही. त्यामुळे त्यांच्या हातून ही चूक का झाली, आणि चूक झाली तर त्यांनी पुन्हा ती नाही मला असंच बोलायचं होतं, मी असंच बोलणार म्हणून तशीच कायम का ठेवली, हा याच्यात विचार करायचा विषय आहे. उद्धव ठाकरे आणि प्रत्येकच पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांची, आणि अंबादास दानवे तर नेते आहेत, ते साधे कार्यकर्ते नाहीत, यांचं भावनात्मक जे प्रगटीकरण आहे ते कसं व्यवस्थित राहील याच्याकडे लक्ष देणं आवश्यक झालं आहे. आपण बघायचो की संसदेतलं जी कार्यवाही होती ती जेव्हा लाईव्ह दाखवणं सुरुवात झाली तेव्हा आपले लोकप्रतिनिधी आतमध्ये जाऊन काय करतात, ते कशा पद्धतीने कागद फाडतात, कशा पद्धतीने माईक एकमेकांवर फेकतात, कशा पद्धतीने उगाचच काहीतरी एखादं पुस्तक आपटत लक्ष वेधायचा प्रयत्न करतात, हे सगळं जनतेला दिसू लागलं. तेव्हा लोकसभेचे जे अध्यक्ष होते PA संगमा, त्यांचं एक परावलीचं वाक्य होतं की नेशन इज वॉचिंग अस. त्यामुळे तुम्ही जे काय करतात ते देशाला कळतं आहे, आणि अशा वेळेला संयम बाळगायला हवा. आक्रमकता हे राजकारणातलं महत्त्वाचं एक आयुक्त आहेच, पण त्याबरोबर संयमाची देखील त्याला किनार असलीच पाहिजे. तुम्ही आक्रमक कोणासाठी व्हा, तर जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी जरूर आक्रमक व्हा, पण ते आक्रमक होताना असभ्य बोलणं हेच करायला हवं का? महाराष्ट्र हा थोडा राकट देश आहे, कणखर देश आहे, दगडांचा देश आहे. इथे आचार्य अत्रे देखील अत्यंत हायपर याच्यात काहीतरी वेगवेगळी वाक्य म्हणायचे की संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यातल्या चला काय महत्त्व आहे असा प्रश्न जेव्हा यशवंतराव चव्हाणांनी विचारला तेव्हा आचार्य अत्रेंनी म्हटलं की तुमच्या नावातला च काढला तर काय होईल. म्हणजे ही महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती आजची नाही आहे, ती वाईट आहे, आणि ती पूर्वीपासून चालत आली म्हणून तिचं कौतुक करायला नकोच आहे. म्हणजे या अत्रे चव्हाण वादामध्ये तर एक अत्यंत व्यक्तिगत चूक झाली जी मी या दर्शकांना आपल्या सांगू इच्छिते या निमित्ताने, की आचार्य अत्रे म्हणाले की या वेणुताईंना म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या पत्नीला मूल नाही, आणि हा तर खरोखर इतका पर्सनल अटॅक होता. पण त्याच्यावर यशवंतराव चव्हाणांनी त्यांना एक पत्र लिहिलं की एका अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे वेणुताईंना जे काय मूल होणार होतं ते अर्भक जन्माला येऊ शकलं नाही, आणि मग आचार्य अत्रेंनी यशवंतरावांची माफी मागितली. खरं तर जाऊन माफी मागणं, अशा पद्धतीने जाहीर बोलणं हे आचार्य अत्रेंसारखा अतिशय मोठा माणूस जरी असला तरी चुकीचं असतं. आणि या चुकीला नव्या जगामध्ये, नव्या संस्कृतीमध्ये स्थान नाही, हे आपले नेते केव्हा समजून घेणार? ते आज शिवसेनेचे आहेत, ते आज कोणत्या पदावर आहेत म्हणून नाही, तर एकूणच या राजकीय नेतृत्वाचा आणि राजकीय नेत्यांमध्ये शिरलेल्या संस्कृतीचा निषेध करायची ही वेळ आहे. आणि तो निषेध सर्वपक्षीय असला तर अत्यंत उत्तम आहे. आज शिवसेनेत असलेले अंबादास दानवे काहीतरी बोलले, उद्या भारतीय जनता पक्षात असलेला कोणीतरी, काँग्रेसमध्ये असलेला काहीतरी कोणीतरी बोलेल. हे सगळं का ऐकून घ्यायचं? संसदेत किंवा विधानभवनात आपण का येतो, तर जनतेच्या फायद्याचे कायदे करायला, त्यांच्या हिताची चर्चा करायला. करदात्यांच्या पैशावर हे सगळं चालू असतं. तेव्हा तुमची जर एकमेकांची भांडणं आहेत तर तुम्ही शिव्या देऊन कोणती संस्कृती इथे हे करतात? उद्या जर आपल्या घरातली मुलं, आपल्या समाजातले तरुण
हाच जर शिष्टाचार मानून असंच बोलायला लागले तर काय होईल याचं भान ठेवायची गरज आहे. ते भान या निलंबनानंतर ठेवलं जाईल. संसदीय शिष्टाचार हा तर खरा आपला विषय आहे आणि त्यानुसारच त्या नियमावलीनुसारच सगळ्या पद्धतीने आपलं कामकाज चालू असतं. मात्र सगळे नियम हे धाब्यावर ठेवून कालचं जे वर्तन होतं ते केलं गेलं. आणि जसं ताई देखील म्हणाल्या की नेशन इज वॉचिंग यू. जसं लोकसभेमध्ये लोक पाहतात काय चाललेलं आहे, विधानसभा विधान परिषदेमध्ये देखील लोक पाहतात. यूट्यूबपासून सर्व चॅनल्सवर, सर्व वेबसाईट्सवर, सर्व पोर्टल्सवर सध्या उपलब्ध आहे की आतमध्ये काय चाललेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं वर्तन हे लोकांपर्यंत पोहोचणं आपल्या प्रतिनिधीचं कसं बघता तुम्ही? नाही, असं झालेलं आहे ना की सध्या काय पाहायला मिळतंय की एक प्रकारे राजकारणात कटुता निर्माण झालेली आहे. म्हणजे पूर्वीसुद्धा वाद व्हायचे सभागृहामध्ये, शाब्दिक बाचाबाची व्हायची, मतभेद असायचे, परंतु बऱ्याच वेळा व्हायचं काय की खेळीमेळीच्या वातावरणात ते संभाषण व्हायचं किंवा ती चर्चा व्हायची. आता काय झालं आहे की प्रत्येकाला टार्गेट केलं जाते, म्हणजे असं टार्गेट करूनच बोललं जातं आणि हे महाराष्ट्र राजकारणात खूप अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे पूर्वी असं कधी पाहायला मिळत नसायचं. आपण पाहिलं असेल म्हणजे पूर्वी आम्ही बऱ्याच जणांची भाषणं पाहिली आहेत. नितीन गडकरी भाषण करायचे, विलासराव देशमुख भाषण करायचे. ते कोपरखळ्या मारणं असतं ना, आणि कोपरखळ्या मारून दुसऱ्याची प्रतिस्पर्ध्याची भंभेरी उडवायचे. हा प्रकार खूप सुंदररित्या दिसायला मिळायचा त्यांच्या भाषणामध्ये. आता तसं दिसायला मिळत नाही. आता तुम्ही थेट आक्रमण करता, ज्याची वस्तुता खरं म्हणजे त्याची काही गरज नसते. तुम्ही वेगळ्या भाषेतही मांडू शकता तुम्ही तुमचा मुद्दा, आणि तो अधिक प्रभावीरित्या मांडू शकतो. हे गडकरी, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणांमधून आम्ही पाहिलेलं आहे याच्यापूर्वी, पण आता ते दिसत नाही. म्हणूनच मी म्हणतो की ही जी कटुता आहे ना ती ही जी चर्चेचा जो स्तर आहे तो बिघडवण्यास कारणीभूत ठरलेली आहे. महत्त्वाचा जो यातला विषय आहे की लोकसभेमध्ये जे घडलं त्याचा निषेध म्हणून हा मुद्दा प्रसाद लाड यांच्या मार्फत उपस्थित केलेला होता, आणि ज्यावर असं म्हटलं गेलं विरोधी पक्षाकडून की हा लोकसभेतला विषय आहे, हा विधान परिषदेमध्ये हा येता कामा नये, हा राज्याचा विषय नाहीये. तुम्ही याकडे कसं? हा, म्हणजे नियमानुसार जर पाहायला गेलं तर जे अंबादास दानवे म्हणत होते ते बरोबरच होतं की हा सभागृहाच्या बाहेरचा विषय आहे आणि त्यामुळे तुम्ही सभागृहात तो हे उपस्थित करायला नको होता. पण तरीही लाड यांनी तो मुद्दा उपस्थित करायचं ठरवलं, त्यावर चर्चा केली. आणि अंबादास दानवे यांचा मुख्य आक्षेप असा होता की लाड हे माझ्याकडे बोटं रोखून हातवारे करून हे करत होते, बोलत होते, आणि त्यामुळे माझा संयम सुटला. तर मला तेच म्हणायचं आहे की तुम्ही कितीही टोकाची चर्चा चाललेली असेल तरी तुम्ही एका संविधानिक पदावर विराजमान झालेले असता, आणि त्यामुळे संयम जो असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळे कितीही विकार असला किंवा कितीही त्याच्यामध्ये प्रेम नसलं तरी तुम्ही त्या चर्चेचा स्तर व्यवस्थित सांभाळून संयमाने चर्चा करणं आवश्यक. हाच प्रश्न मी मृणालताई यांना विचारते. खरं तर हा लोकसभेचा विषय असं म्हटलं गेलं होतं, मात्र तुम्हाला असं वाटतं का की जे लोकसभेमध्ये विषय उपस्थित केले जातात ते समाजाशी निगडीत असे विषय असतात, आणि तोच विषय उपस्थित झाला आणि त्याची एक प्रतिकृती किंवा त्याचा इम्पॅक्ट म्हणा, त्याचा परिणाम म्हणा इथे आपल्याला पाहायला मिळाला? सध्या एकतर अख्ख्या भारतामध्ये नरेटिव्हची लढाई सुरू आहे. या नरेटिव्हमध्ये हिंदुत्वाला नावं ठेवणं आणि दुसरीकडे हिंदुत्व हेच प्रगतीचं साधन आहे, आम्ही राम मंदिर बांधलं आहे, आम्ही विश्वगुरू आहे असं सांगणं ही दुसरी बाजू आहे. या दोन्ही नरेटिव्हचा संघर्ष पार टोकाला हळूहळू पोचू शकतो आहे. 29पर्यंत तो वाढत जाईल असंही दिसतं आहे. 400 पारची घोषणा जेव्हा 240पर्यंत पोचली तेव्हा या नरेटिव्हला अधिक धार आली. काँग्रेसचे आत्तापर्यंत पदांच्या अवतीभोवती फिरणारे पण कोणतीही जबाबदारी न स्वीकारणारे राहुल गांधी जेव्हा विरोधी पक्ष नेता झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या खरं तर पहिल्या भाषणामध्ये हा नरेटिव्हचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे उचलून धरला. त्यांनी त्यांची जबाबदारी लक्षात घेत त्यांचं संपूर्ण भाषण आक्षेपार्ह नव्हतं, पण त्यांनी काही विधानं करताना ती विधानं मोठ्या नेत्यांनी कॉन्टेक्स्टमध्येच पाहिली जातील हे लक्षात ठेवायचं असतं. तुम्ही आणि मी देखील काही बोलतो तरी त्याला जबाबदारी असते आणि त्यातला प्रत्येक शब्द
तोलून मापून बघितला जातो. राहुल गांधींबाबत तर ते होणारच, हे होणारच हे माहीत असतानाही राहुल गांधींनी आयदर ते मुद्दामून केलं, नरेटिव्हचा भाग म्हणून केलं, किंवा अनावधानाने केलं. आपण म्हणजे डाऊटचा, त्यांना संशयाचा निश्चित फायदा देऊ, पण तिथे काहीतरी झाल्यावर नरेटिव्हची लढाई इथे पण आणि अन्य राज्यातही आणली जाण्याचा प्रयत्न होणं हा राजकारणाचा भाग आहे. तो अयोग्य आहे, पण या राजकारणामध्ये सगळं काही माप असतं. त्यामुळे अपरिहार्य आहे असं? अपरिहार्य दोन्ही पक्षांच्या दृष्टीने आहे, पॉलिटीच्या दृष्टीने अपरिहार्य नाही. पण कोणीच एकमेकांचा आदर ठेवायचा ठरलेलं नाही आहे, कोणीच आदर्श आचारसंहितेचं पालन करत नाही आहे, तेव्हा हे होणार. पण हे होणार आणि हा मुद्दा आणला जाणार, आणि विशेषतः शिवसेनेला ते काँग्रेसबरोबर गेले असं म्हणत सारखं लक्ष केलं जात असताना हा मुद्दा आणला जाणार हे उघड होतं. त्या मुद्द्याला विरोध करता आला असताना की सभागृहात सदस्य नसलेल्याची चर्चा इथे व्हायला हवी का, किंवा येस इट इज पॉलिटिकल रियालिटी, त्याची आपण उत्तम प्रकारे खुल्या मनाने चर्चा करू असंही म्हणता आलं असतं. पण हे म्हणताना तुम्ही आया बहिणींना मध्ये का आणता? म्हणजे बिचाऱ्या ज्या घरातल्या बाया बापड्या आहेत, ज्यांना तुम्ही बापड्या पण म्हणता, एकीकडे त्यांच्यावर बरसातही करता सवलतींची, त्या मतांच्या आधारे आम्ही निवडून येऊ अशीही मनातले मांडे रचता, आणि मग काहीही झालं तर तुमची संस्कृती आया बहिणींपर्यंत का येऊन थांबते? मला एक महिला म्हणून, मला या देशाची एक सजग नागरिक म्हणून महिला पुरुष पलीकडेही जाऊन असं मला म्हणावं असं वाटतं की आपली सगळी संस्कृती आया बहिणींचीच का मर्यादित असते? आणि मग अशा प्रकारचा प्रयत्न जर होत असेल तर त्याचा निषेध केला गेलाच पाहिजे. तो उद्धव ठाकरेंनी केला, त्याबद्दल आपण त्यांना 100% गुण देऊ, आणि गुण देऊन ते काही फार सावरलं गेलं अशातला भाग नाही. पण त्यांनी तो जो समंजसपणा दाखवला तो अंबादास दानवेंनी दाखवायला हवा होता. मला पुन्हा प्रश्न पडतोय की त्यांची जीभ अशी का घसरली. ताई, एकीकडे आपण बघतोय की आता 2029 पासून 33% महिलांना आरक्षण हे सभागृहात देखील लागू होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये काही नियम हे अधिक कठोर करण्याची आवश्यकता आपल्याला वाटते का? कारण त्याही महिलांचा सन्मान हा राखला गेला पाहिजे, ज्यांना इतकी लोक निवडून देणार आहेत प्रतिनिधित्व म्हणून आणि त्यांचा हक्क म्हणून आपण जर त्यांना पुढे आणणार आहे. अतिशय चांगला प्रश्न आहे हा, की कठोर नियम करूनही ते पाळलेच जात नाही आहेत ना. की कोणतं रूल बुक म्हणतं की तुम्ही काय वाटेल ते बोला, कोणतं रूल बुक म्हणतं की तुम्ही राजदंड घेऊन पळा. म्हणजे जेव्हा जयंतराव टिळक विधान परिषदेचे सभापती होते तेव्हा कोणीतरी तो राजदंड पळवायला आला तर ते म्हणायचे घेऊन जा, तो प्रतिकात्मक आहे, मी इथे आहे, मी उभा राहिलो आहे, तुम्हाला कोणालाही उभं राहायचा अधिकार नाही, आणि घेऊन जात असाल तर खुशाल घेऊन जा. पण तसं काय होतं की अशा काहीतरी पळवून नेणं, काहीतरी मिश्किली करणं, खोडसाळपणा करणं वेगळं आणि अपशब्द वापरणं वेगळं. प्रसाद लाड यांनी राजकारण करायचा प्रयत्न केला का? तर निश्चित केला. त्याला म्हणजे आपण काही फारच चांगलं केलं वगैरे असं कोणीही म्हणणार नाही, पण त्याला उत्तर देण्याची काहीतरी पद्धत होती. आणि शिवसेनेला म्हणजे उबाठा सेनेला जे काही यश सध्या मिळतं आहे, कालच त्यांचे अतिशय महत्त्वाच्या निवडणुकीत 2 उमेदवार निवडून आले. पदवीधर निवडणूक ही शिंदे गटाकडे त्यांचे आत्तापर्यंत निवडून येणारे गेले दीपक सावंत, तरी देखील अनिल परबांनी खूप मोठ्या फरकाने जिंकली. शिक्षक मतदारसंघ जो त्यांच्याकडे नव्हता, आणि जी निवडणूक 17,000 मतदारांची निवडणूक थोडीशी क्रुशल झाली होती, ती देखील उबाठाने अत्यंत उत्तमरित्या जिंकली. त्यामुळे तुम्हाला असा विजय जेव्हा मिळतोय तेव्हा जनता तुमच्याबरोबर आहे. या विशिष्ट मतदारसंघांमध्ये त्यांची आब राखायची असते. कोणत्या समाजातल्या पुरुषाला किंवा महिलेला आवडेल की कोणी काहीही बोलतंय? आणि दुसरं असं की आपण खूप खोटारडेपणा करतो, बोलायचं एक आणि करायचं एक. आणि मग अशा वेळेला असं वाटतं की या नेत्यांच्या मनातली जी मळमळ असते ना, ती अशी अचानकपणे अनाहूतपणे बाहेर येते. आपण जर कानोसा घेतला तर काय असतं, महिलांबद्दल काय वाटेल ते बोलायचं, महिलांबद्दल अश्लील बोलायचं, एखाद्या महिलेच्या मागे काहीतरी बोलत बसायचं, ती कोणाबरोबर फिरते, ती कपडे काय घालते, ती कशी वागते, ती कशी बोलते, ही आमची संस्कृती. एकीकडे म्हणायचं यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, आणि दुसरीकडे महिलांबद्दल काहीही गमतीत बोलत राहायचं.
हा सगळा जो दांभिकपणा आहे ना आपल्या संस्कृतीतला, तो असा कधीतरी समोर येतो आणि तो समोर आल्यावर त्याचा निषेध केला गेलाच पाहिजे. तो महाराष्ट्रात केला गेला आणि अंबादास दानवे जरी चुकले असतील तरी त्यांच्या पक्षप्रमुखांनी ते सावरायचा प्रयत्न केला, हे देखील मला आश्वासक वाटतं. मी शेवटचा प्रश्न घेऊन तुमच्याकडे येते की ताईंनी ज्या पद्धतीनं विश्लेषण याचं केलेलं आहे, खरं तर त्यांनी बऱ्याच मुद्द्यांना हात घातलेला आहे. याच्यामध्ये जे संभाषण होतं ऑफ रेकॉर्ड त्यावर पण त्यांनी भाष्य केलेलं आहे. तर ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी स्वयंसंयम हाच एकमेव मार्ग आता ताईंनी मगाशी जो मुद्दा सांगितला ना की रूल बुक्स आहेत, सगळी नियमावली आहे, सगळे नियम तिथले जागेवर आहेत, फक्त प्रश्न काय असतो ते पाळण्याचा, ते फॉलो करण्याचा. त्या बाबतीत जर तुम्ही चुकलात ना, मग किती नियमावली चांगली असली, किती कठोर असली, त्याचा काही उपयोग नाही. माणसाने शेवटी जी नियमावली आहे त्यानुसार वर्तणूक करणं, त्यानुसार संयमाने वागणं हे महत्त्वाचं असतं. आणि संसदीय लोकशाहीत तर आपण ठीक आहे, म्हणजे नाक्यावर वगैरे बोलताना जी भाषा वापरतो तीच जर तुम्ही सभागृहात बोलायला लागलात तर त्याचे जनतेवर काय परिणाम होतात, त्याची जी लहान मुलं जी बघत असतात त्यांना कुठला संदेश जातो, याचाही राजकीय नेत्यांनी आता खूप गंभीररित्या विचार करायला पाहिजे. कारण जे आता सध्या जे सभागृहाचं कामकाज असतं ते पूर्ण राज्यभर लाईव्ह दाखवलं जातं. त्यामुळे राजकीय नेत्यांचं काय कंडक्ट आहे, त्यांची कुठली पद्धतीची वर्तणूक आहे, काय हे सगळं आजकाल नेत्यांना दिसतं आणि ते डिनाई करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे इट्स हाय टाईम की त्यांनी स्वतः संयमाने वागून एक प्रकारची आदर्श नियमावली अंगीकारली पाहिजे. आदर्श नियमावली अंगीकारली पाहिजे असं खरं तर या सगळ्यातून सगळ्यांनाच अभिप्रेत आहे. नियमावली त्यासाठीच म्हणून खरं तर राखली गेलेली आहे, त्याचे नियम आहेत, मात्र तरी देखील ते पाळले जात नाहीत. हेच एक ह्या सगळ्यामधली एक बाब आपल्याला कालच्या प्रसंगावरून दिसलेली आहे. याआधी देखील निलंबनं झाली, मात्र अर्वाच्य भाषा आणि अशा पद्धतीनं एक सभागृहाचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न हा दोन्ही बाजूकडून केला गेला नाही, हे देखील यात नमूद केलं गेलं पाहिजे. खरं तर यावर माफीनामा आलेला आहे, त्या पक्षाच्या नेत्यांनी माफी मागितलेली आहे. मात्र या सगळ्यामध्ये आपण एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की 2029ला ज्यावेळी 33% आरक्षणे सुरू होईल तेव्हा सभागृहामध्ये किमान 100 महिला आमदार असणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या महिलांच्या समोर ज्यावेळी आपण एखादा मुद्दा उपस्थित करू, टोकाचं भांडण जरी झालं तरी कुठेतरी स्वयंसंयम आणि योग्य भाषेमध्ये ते मांडणं हेच मला वाटतं सगळ्या आमदारांसाठी फार मोठं चॅलेंज राहील असं म्हणायला हरकत नाही. वेळ झाली इथेच थांबायची. मी दोन्ही आमच्या पाहुण्यांना धन्यवाद देते की त्यांनी फार सखोल चर्चा या विषयाची आज केलेली आहे.